मैं डॉक्टर सुदीप गुहा, आयुष्मान एक्यूपंक्चर कॉलेज का डायरेक्टर। 19 जुलाई 2025 में हम विदर्भ का सबसे पहला CAE नागपुर में आयोजित करने जा रहे हैं, जिसमें जो काउंसिल से सर्टिफाइड स्पीकर्स हैं वो 3 स्पीकर उसमें अपना ट्रेनिंग देने वाले हैं, जो कि सवेरे 10 बजे से शाम को 6 बजे तक वो प्रोग्राम चलेगा। तो आप सभी वहाँ सादर आमंत्रित हैं IMA हॉल में। और जैसे कि आपको मालूम है, अभी मेडिकल एजुकेशन कितना महंगा हो गया है। अभी 1-1, 2-2 करोड़ रुपए देके डॉक्टर और थेरेपिस्ट बन रहे हैं। तो ऐसे समय में एक्यूपंक्चर एक ऐसी प्रणाली है जो कि वैकल्पिक चिकित्सा प्रणाली के अंतर्गत इसको लिया गया है, जिसका WHO के थ्रू भी काफ़ी आप लोग देखेंगे तो उसका सराहना किया गया है। पेन मैनेजमेंट और बाकी सब मैनेजमेंट, पेन मैनेजमेंट में जबकि सबसे ज़्यादा ड्रग यूज़ की वजह से हमारे सॉफ्ट ऑर्गन उसमें टारगेट होते हैं और ऑर्गन फेलियर में पेशेंट जाता है। तो उसमें भी एक्यूपंक्चर बहुत अच्छा कारगर साबित हुआ है। और आज सुदीप गुहा, आयुष्मान एक्यूपंक्चर कॉलेज, रनाड़ा कामठी, हम लोग 19 जुलाई को एक CAE आयोजित करने जा रहे हैं। CAE मतलब कंटिन्यूस एक्यूपंक्चर एजुकेशन, जो IMA हॉल नॉर्थ अंबाजी रोड नागपुर में आयोजित होने जा रहा है, जो कि विदर्भ का पहला CAE होगा, जिसमें एक्यूपंक्चर चिकित्सा प्रणाली के बारे में सविस्तर सर्टिफाइड स्पीकर्स देश भर से जो आ रहे हैं उनके द्वारा ये प्रशिक्षण दिया जाएगा। हमारा नागपुर में कामठी में रनाड़ा करके जगह है, जहाँ हमारा काउंसिल से रिकग्नाइज कॉलेज है, जो कि दो साल का कोर्स हम चलाते हैं, जो कि शासन मान्य है। और एक्यूपंक्चर थेरेपी के कोर्स करने के बाद कंप्लीशन के बाद में काउंसिल उनको प्रैक्टिस के लिए रजिस्ट्रेशन देंगे, जिससे कि वो अपना खुद का क्लिनिक इस्टेब्लिश कर सकते हैं और अपना थेरेपी में प्रैक्टिस कर सकते हैं। धन्यवाद। संपादक आणि सर्व पत्रकार बंधूंना माझा सर्वप्रथम नमस्कार। मी डॉक्टर सचिन सुपे। आज आपण या ठिकाणी ॲक्यूपंक्चरच्या बाबतीमध्ये आपल्या नागपूर भागातील लोकांना, वाचकांना ॲक्यूपंक्चरबद्दल माहिती मिळाली पाहिजे, त्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे काउन्सिल आहेत। आपण आतापर्यंत आपल्या सर्व कानावर येतोय, वैद्यकीय काउन्सिल बघितलंय, नर्सिंग काउन्सिल बघितलंय, बार काउन्सिल बघितलंय, अशा पद्धतीचे अलग अलग काउन्सिल आहेत। तसंच महाराष्ट्रामध्ये 2015 साली महाराष्ट्र ॲक्यूपंक्चर काउन्सिल ही सुरू करण्याची प्रणाली सुरू झाली। 2018 मध्ये काउन्सिल पूर्णतः कामाला लागली आणि गेल्या वर्षामध्ये म्हणजे 2024 मध्ये भारतभरामध्ये सर्वात पहिले महाराष्ट्र ॲक्यूपंक्चर काउन्सिलनं जी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत काम करते, त्या काउन्सिलनं सर्वात पहिल्यांदा 17 कॉलेजेसला महाराष्ट्रामध्ये मान्यता दिली। म्हणजे पूर्ण भारतामध्ये ॲक्यूपंक्चरचे हे फक्त 17 कॉलेज जे शासन मान्य आहेत। इतर राज्यांमध्ये अजूनही त्यांची प्रोसेस सुरू झालेली नाही। त्यामुळे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जे कॉलेजेस आहेत, या कॉलेजेसला पूर्ण भारतभरामधून विद्यार्थी ॲडमिशनसाठी येत आहेत। मागच्या वर्षाला ज्या वेळेस आमच्याकडे ॲडमिशन झाल्या, ॲडमिशनमध्ये आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा महाराष्ट्राच्या बाहेरचे जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी आम्हाला दिसून आले आणि म्हणून आम्हाला हेही आपल्याला सांगावंसं वाटतं की आपल्या नागपूर भागामधील सर्व जे विद्यार्थी शिकणारे आहेत त्यांना हे ॲक्यूपंक्चर काय आहे याची माहिती मिळाली पाहिजे, त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईल आणि म्हणून आपण या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे।
आमचं महाविद्यालय या ठिकाणी कामठीमध्ये आहे. त्याचं नाव आम्ही जे मान्यता आहे त्या मान्यता मिळालेली आहे, आयुष्यमान ॲक्युपंक्चर कॉलेज व हॉस्पिटल कामठी म्हणून. आता यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी फक्त 12वी पासची शैक्षणिक पात्रता असते आणि कोणत्याही फील्डमधले विद्यार्थी त्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. याचा जो फायदा आहे, जे विद्यार्थी पास झाल्यानंतर स्वतःचं क्लिनिक सुद्धा टाकू शकतात, प्रॅक्टिस करू शकतात आणि ॲज अ ॲक्युपंक्चरचे थेरपिस्ट म्हणून ते त्या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकतात. आज इतर जे देश आहे, जसं चीन असेल, अमेरिका असेल, यामध्ये जर बघितलं असेल तर छोट्या छोट्या ज्या बिमाऱ्या असतात, या छोट्या छोट्या बिमाऱ्या जर एखाद्या व्यक्तीला झाल्या तर सर्वात पहिले लोक ॲक्युपंक्चर थेरपीकडे जातात आणि तिथून त्या बिमाऱ्या दुरुस्त करतात. त्याचं कारण असं आहे की ॲक्युपंक्चर थेरपी हा असा प्रकार आहे की बिना मेडिसिननं ती बिमारी 5 ते 10 मिनिटाच्या वेळामध्ये परमनंट दुरुस्त करते. आणि याचाच परिचय, याचाच प्रसार हा आपल्या भारतामध्ये झाला पाहिजे म्हणून 25 सप्टेंबर 2024ला भारत सरकारनं राजपत्र काढून या कोर्सला व्यावसायिक दर्जा सुद्धा दिलेला आहे. या अभ्यासक्रमाला म्हणजे या माध्यमातून पूर्ण भारतभर या अभ्यासक्रमाची किंवा या थेरपीची प्रसार झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून शासन मान्यता देण्यास सुरुवात झालेली आहे. आता यामध्येच पूर्वी जे ॲक्युपंक्चरिस्ट होते तर ते ॲक्युपंक्चरिस्टला ही ट्रेनिंग मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी निरंतर ॲक्युपंक्चर प्रशिक्षण म्हणून एक कार्यक्रम राबवायचं आम्हाला सांगितलेलं आहे सगळ्या कॉलेजवाल्यांना. या बाबतीमध्ये आपण 19 जुलै 2025ला IMA हॉल नागपूर या ठिकाणी CAE म्हणजे कंटिन्यूअस ॲक्युपंक्चर एज्युकेशन हा प्रोग्राम आपण त्या ठिकाणी राबवत आहोत, ज्यामध्ये 170 लोकांना ॲक्युपंक्चरच्या बद्दल ट्रेनिंग दिलं जाणार आहे, ज्यामध्ये त्यांना 2 श्रेयांक मिळणार आहेत. श्रेयांक म्हणजे जे लोक ॲक्युपंक्चर काउन्सिलमध्ये रजिस्टर्ड आहेत, त्या रजिस्टर असणाऱ्या लोकांना दर वर्षामध्ये 6 श्रेयांक घेणं गरजेचे आहे. कारण आपल्याला माहित असेल की त्यांना रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर ते प्रॅक्टिस करू शकतात, परंतु प्रॅक्टिस करत असल्यानंतरही ज्यावेळेस त्यांना रिन्युअल दिलं जातं त्या रिन्युअलसाठी त्यांना एकूण 30 श्रेयांक मिळालेले पाहिजे असतात. ज्या लोकांना 30 श्रेयांक मिळतील तेच लोक नंतर त्यांचे रिन्युअल होतील आणि नंतर ते प्रॅक्टिस करू शकतील. त्यासाठी आमच्या संस्थेला काउन्सिलनं एक निरंतर प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून सुद्धा मान्यता याला दिलेली आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही 19 जुलैला CAEचा प्रोग्राम आम्ही आयोजित केलेला आहे. आणि त्यासाठी ज्या लोकांना ऑलरेडी काउन्सिलला रजिस्ट्रेशन दिलेलं आहे त्यांच्यासाठी जो प्रोग्राम आहे, त्यांना त्या दिवशी दिवसभर ॲक्युपंक्चरच्या बाबतीमध्ये ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि त्यांना त्यामधून 2 मार्क त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे.